तर अनिल परबांविरोधात केसरकरांनी तक्रार केली आहे। सुनावणीत बाळासाहेबांबाबत अपशब्द बोललोच नाही, न बोललेली वाक्य ही परबांनी तोंडी घातली असं केसरकर म्हणतात। तर न्याय आणि न्याय न मिळाल्यास परबांविरोधात कोर्टात जाणार केसरकर विरुद्ध अनिल परब हा वाद आता पेटणार असल्याचं दिसून येत आहे। तर आमदार अपात्रता सुनावणीत बाळासाहेब लोकशाहीला मानत नव्हते, मनमानी करत असल्याचं वक्तव्य दीपक केसरकरांनी केल्याचा आरोप अनिल परबांनी केला होता आणि दीपक केसरकरांनी हे आरोप फेटाळलेत। ज्या प्रकारे आदरणीय अनिल परब साहेबांनी जे केलेलं आहे, खोटं स्टेटमेंट दिलं, मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे, हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तिथून न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी हरकत नाही। अशा प्रवृत्तींना कुठेतरी थांबवायला लागतं। निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया या शिवसेनेत पहिल्यापासून होत राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे बाळासाहेबांनाच खोटं ठरवण्याचं काम, बाळासाहेबांनाच वाईट ठरवण्याचं काम, बाळासाहेबांनाच मनमानी ठरवण्याचं काम हे आज केसरकरांनी निवडणूक आयोग आपल्या या आमदार अपात्रतेच्या साक्षीच्या फेर तपासणीसाठी किंवा उलट तपासणीमध्ये त्यांनी हे केलंय। मी तुम्हाला फक्त एवढं सांगण्यासाठी आलोय की बाहेर एक बोलायचं आणि समोर कोर्टाच्या समोर दुसरं बोलायचं, अशी दुटप्पी भूमिका, यांना काही बाळासाहेबांबद्दल प्रेम नाही, परंतु बाळासाहेबांच्या बद्दल जिकडे मिळेल तिकडे आकस यांच्या मनातला आम्हाला दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।